उन्हाळ्यामध्ये आपण कैरीच्या मस्त अशा चटपटीत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवत असतो। आज आपण या व्हिडिओमध्ये 4 प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत, तेही 2 मिनिटांमध्ये बनणाऱ्या। अगदी जेवायला बसतानाही बनवता येतील अशा झटपट आणि टेस्टी 4 प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत कैरीच्या। चला तर पाहूया। मी कैरीची साल काढून घेतली आहे। साल काढून त्याचे पातळ पातळ फोडी करून घेऊया। या प्रकारे आता हे पातळ फोडी काढून मधली कोय बाजूला करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हे पहा या प्रकारे। आता मी एक कढई घेतली आहे। कढईमध्ये थोडंसं 1-2 चमचे तेल टाकून त्यात मोहरी 1 चमचा मोहरी घेतली आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत। ह्यानी खूप छान चव येते। तुम्ही जर कडू तुम्हाला आवडत नसेल तर थोडे कमी टाकलेत तरीही चालतील, पण नक्की ट्राय करून बघा। या प्रकारे 2 सुक्या मिरच्या आणि कैरीचे फोडे घालून परतून घ्या। कैरी पटकन शिजते, याला वेळ नाही लागत शिजायला। वरतून मी लाल तिखट, थोडीशी हळद, मीठ आणि 2 चमचे गूळ टाकलाय। गूळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याला परतून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर झाकून ठेवायचं। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही वापरायचं। ही चटणी भरपूर दिवस टिकते आणि भातासोबत किंवा वरणासोबत खायलाही छान लागते। हे पहा मस्त चटणी तयार आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये बनते। आता आपण चटणीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत। मी कैरी किसून घेतली आहे साली काढून आणि त्यातलं पूर्ण पाणी हाताने दाबून काढून घ्या। 1 कांदा किसून घेतलाय, कांद्यातलंही पाणी काढून घ्या। याच्यावरती 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि मी 1 चमचा ही मोहरीची डाळ टाकली आहे। मोहरी हलक्या भाजून त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वरतून मस्त गरम गरम लसूण आणि हिरवी मिरचीचा तडका टाकून घ्या। अगदी ऐन वेळेला ही चटणी बनते 1 मिनिटामध्ये आणि खायलाही खूप छान लागते, अगदी लोणच्यासारखी। याला एक छान मिक्स करून घ्या। हे पहा या प्रकारे। ही चटणी शिजवलेली नाही आहे, त्याच्यामुळे खूप जास्त दिवस नाही टिकणार। आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत। हा कैरीचा ठेचा आहे। 1 अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे हलके भाजून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता। मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्येच लसूण टाकून घ्यायचा। लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, भरपूर टाकला तर खूप छान लागतो। 1 चमचा तेल, तेलावरती छान भाजून घ्यायचं। हे पहा रंग बदलेपर्यंत शेंगदाण्याचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कैरी सालं काढून छोटे छोटे फोडी करून घेतल्यात। आता शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। थोडंसं थंड करून आणि ह्याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं। अगदी बारीक नका वाटू, म्हणजे चटणी तयार होईल। आपल्याला ठेचा करायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं जाडसरच वाटून घ्या। त्याचे चवीनुसार मीठ टाकलं आहे। हे पहा मस्त झणझणीत चटपटीत असा ठेचा तयार झालेला आहे। आता कैरीचा शेवटचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत चटणीचा। हे 4 मी कमी तिखट मिरच्या घेतल्यात। 1 कैरीच्या फोडी केलेल्या आहेत साली काढून, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं 10-15 मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवा आणि कोथिंबीर हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आणि चटणी तयार आहे। ही चटणी इडली किंवा डोशासोबत मस्त लागते, नक्की ट्राय करून बघा। याच्यात थोडीशी 1 चमचा चणा डाळ, उडदाची डाळ टाकून तडका करून घ्यायचा आहे। त्या तडक्याने चटणीला मस्त अशी टेस्ट येते। तुम्हाला चटणीचा कुठला प्रकार आवडला आहे हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।